नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय परभणी भूगोल विभाग BA द्वितीय वर्ष सत्र तिसरे हवामानशास्त्र पेपर क्रमांक आहे 7वा। या पेपरचा आपण अभ्यास करत होतो। यामध्ये आपण काही व्हिडिओमध्ये मागील पहिला युनिट आपण अभ्यासलेला आहे। त्यामध्ये आपण हवामानशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याबद्दलची माहिती आपण घेतली आहे। त्याशिवाय हवा आणि हवामानाची जी अंगे आहेत किंवा एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेतली आहे। आज आपणास या पेपरचं जे युनिट 2 आहे, ॲटमॉस्फिअर, इन्सुलेशन अँड टेम्परेचर, वातावरण, सौरशक्ती आणि तापमान, या घटकाबद्दलची माहिती आपणास घ्यावयाची आहे। यामध्ये ॲटमॉस्फिअर, कंपोजिशन अँड स्ट्रक्चर यामध्ये काही मुद्द्याचा आपणास अभ्यास करावायचा आहे। सुरुवातीला वातावरण, घटना आणि संरचना याच्याबद्दलची जी इंट्रोडक्शन आहे ती आपण माहित करून घेऊ आणि त्यानंतर आपण ज्या वातावरणाच्या व्याख्या आहेत क्रमशः आपण एक एक करून आपण घेणार आहोत। आता वातावरण कशाला म्हटलं जातं, तर पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात। म्हणजे वात अधिक आवरण म्हणजे काय वातावरण। शब्दाच्या उत्पत्तीशास्त्रानुसार वातावरणासाठी वापरला जाणारा ॲटमॉस्फिअर हा शब्द ग्रीक भाषेतील ॲटमॉस आणि स्फेरिया या दोन शब्दापासून अस्तित्वात आला आहे। ॲटमॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ व्हेपर असा होतो, तर स्फेरिया या शब्दाचा अर्थ कार्यक्षेत्र किंवा प्रांत असा होतो। म्हणून पृथ्वीच्या सभोवतालच्या क्षेत्रामध्ये जी वाफ पसरलेली आहे त्यास वातावरण असं म्हटलेलं आहे। आता हवेच्या आवरणाने पृथ्वीला चोहोबाजूंनी वेढलेला आहे आणि जमीन आणि पाणी याप्रमाणेच तो पृथ्वीचा एक अविभाज्य घटक किंवा अविभाज्य भाग तो बनलेला आहे। पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते सतत पृथ्वीच्या निगडीत असते। आपल्या सूर्यकुलातील इतर कोणत्याही ग्रहाभोवती अशा प्रकारचे वातावरण आढळत नाही, फक्त ते पृथ्वीभोवतीच आढळते। त्यामुळे वातावरण हे पृथ्वी या ग्रहाचे एक विशेष अशा प्रकारचं वैशिष्ट्य मानले जाते। मग हे वैशिष्ट्य मानले जाते, परंतु मग वातावरण कशाला म्हटलं जातं, तर पृथ्वी सभोवताली असलेली जी हवेची किंवा वायूची वेष्टन म्हणजे वातावरण असा सरळ अर्थ वातावरणाचा आपण काढलेला आहे। आणि हा जरी अर्थ निघत असला तरी वातावरणाचे निश्चित असे स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हवामानशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत वातावरणाच्या त्याचा अभ्यास आपल्याला करणे अगदी संयुक्तिक ठरेल। म्हणून आपण ज्या काही व्याख्या आहेत त्यातली जी पहिली व्याख्या आहे AEM गिडीज यांची, ती व्याख्या आपण अभ्यासणार आहोत। मग AEM गिडीज यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्याने असं म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या चोहोबाजूंनी असलेल्या रंगहीन, चवहीन आणि वासहीन त्याला आपण गंध नसलेला वायूच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात। त्याने काय सांगितलं, पृथ्वीच्या चोहोबाजूंनी असलेल्या रंगहीन, चवहीन आणि वासहीन वायूच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात। म्हणजेच काय, पृथ्वीभोवती काय आहे सगळ्या बाजूंनी, तर आवरण आहे वायूचं। आणि मग ते कसं आहे, तर रंगहीन म्हणजे त्याला रंग नाही, चवहीन म्हणजे त्याला चव नाही, वासहीन म्हणजे त्याला वास नाही, म्हणजेच काय गंध नाही। आणि त्या वायूच्या आवरणाला वातावरण असे या गिडीजने म्हटलेलं आहे। अगदी सोपी अशी व्याख्या यांनी केलेली आहे। रंग नसणारी, चव नसणारी, वास नसणारी ही व्याख्या, म्हणजे त्या वायूला अजिबात रंग नाही, चव नाही आणि वास नाही, म्हणून जे काही आवरण आहे तसं त्याला वातावरण असं म्हटलेलं आहे। तर फिंच आणि त्रिवार्त असं म्हणतात की पृथ्वीच्या चोहोबाजूस असलेल्या आणि ग्रहाचा एक अविभाज्य अंग बनून राहिलेल्या विस्तृत वायुमय आवरणाला वातावरण म्हणतात, जे की शेकडो मैल उंचीपर्यंत विस्तारित आहे। आता पृथ्वीच्या चोहोबाजूंनी काय आहे, वातावरण आहे, वायू आहे
आणि हे या पृथ्वी ग्रहाचा कसा आहे अविभाज्य अंग आहे, म्हणजे वेगळं करता येत नाही पृथ्वीपासून याला. आणि असं अविभाज्य अंग बनवून राहिलेल्या विस्तृत वायुमय आवरणाला, हे आवरण कसं आहे विस्तृत आहे, आणि म्हणून या विस्तृत वायुमय आवरणाला मग ते कसं आहे ते शेकडो मैल उंचीपर्यंत विस्तारित आहे, याला वातावरण असं म्हटलेलं आहे. फक्त इथे काय केलेलं आहे, शब्दाचा फेरबदल आहे, लक्षात घ्या तुम्ही, अर्थ तोच आहे. कोपेन आणि डिलॉंग यांनी असं म्हटलेलं आहे की वातावरण काय आहे तर भिन्न भिन्न वायूंचे मिश्रण असून भूभाग व जलभागास याने वेष्टिलेले आहे. आता भिन्न भिन्न वायूंचं मिश्रण, मग भिन्न भिन्न वायू म्हटलं तर सगळ्याच प्रकारचे वायू आले यामध्ये, आणि मग हे भूभाग आणि जलभागास कसा आहे वेष्टिलेला आहे, वेढलेला आहे असं यांनी म्हटलेलं आहे. जे.टी. त्रिवार यांनी काय सांगितलेले पाहूया. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या घन व द्रव भागाभोवती वेढलेल्या, घन म्हणजे काय भूभाग आणि द्रव म्हणजे पाण्याचा भाग, त्यांनी तेच सांगितलेलं आहे. पृथ्वीच्या घन व द्रव भागाभोवती वेढलेल्या आणि पृथ्वीचा एक अविभाज्य घटक बनून राहिलेल्या वायूच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. त्यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे, फक्त शब्दामध्ये थोडासा बदल आहे, शब्द वेगळे वापरलेले आहेत. पेलेक यांनी काय म्हटलेलं आपण असं पाहूया. तर ज्या ग्रहावर मानव राहतो तो ग्रह 2 पातळ आवरणांनी बनलेला आहे. त्यामधलं बाहेरचं आवरण कसं आहे वायूचं आहे, त्याला आपण वातावरण असं म्हटलेलं आहे. ब्लेर यांनी काय म्हटलेलं आहे तर ते असं म्हणतात की स्वतः भोवती फिरणारी पृथ्वी आपल्या सभोवताली एका वायूच्या आवरणाने वेष्टिलेली आहे, त्याला वातावरण असे म्हणतात. पुन्हा मॉन्कहाउसने असं म्हटलेलं आहे की गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूच्या विरळ थराला वातावरण असे म्हणतात. मग गुरुत्वाकर्षणामुळे असा शब्दप्रयोग यांनी केलेला आहे, पृथ्वीच्या सभोवती असलेल्या वायूच्या विरळ थराला, यानी वायू हे गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या सभोवती आहे असं म्हटलेलं आहे. मग हे जे वायूचं विरळ आवरण आहे किंवा विरळ थर आहे, या थराला वातावरण असे म्हटलेलं आहे. मग या सगळ्या व्याख्या जर पाहिल्या आपण, त्रिवार्ताची असेल, कोपेन आणि डिलॉंगची असेल, गिडीजची आहे, जे.टी. त्रिवार्ताची, पिलेकची आहे, ब्लेरची आहे, मॉन्कहाउसची आहे, अशा काही अजून तुम्हाला व्याख्या अभ्यासता येतील. तर या सगळ्यांचा जर एकत्रितपणे जर अभ्यास आपण केला तर आपलं असे लक्षात येईल की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीच्या सभोवती टिकून असलेल्या वायूच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय पृथ्वीच्या सभोवती जे टिकून असलेलं वायूचं आवरण आहे त्याला वातावरण असे म्हटलेलं आहे. मग हवामान शास्त्रज्ञांनी बऱ्याच व्याख्या आपण केलेल्या आहेत, त्या आपण पाहिल्या. मग त्या काही जणांनी सांगितलं की हवेला रंग नाही, गंध नाही, स्वाद नाही. मग ही हवा ही विविध प्रकारच्या वायूचं काय आहे मिश्रण आहे, आणि ती पृथ्वीचा कसा आहे अविभाज्य घटक बनून, अंग बनून ती अस्तित्वात आहे. मग सर्वसाधारणपणे वाऱ्याच्या स्वरूपात हवेची हालचाल झाल्याशिवाय हवेचे अस्तित्व देखील आपल्याला काही जाणवत नाही. पण ती गतिशील, लवचिक आणि विस्तार पावणारी असते. जमीन आणि पाणी यापेक्षा कमी घन असूनही, आता जमीन आणि पाणी यापेक्षा कमी घन असूनही तिच्यामध्ये काय भार असतो, म्हणून त्या हवेला काय असतो, हवेला दाब असतो. आणि त्यामुळे हवामानाचे जे विविध आविष्कार आहेत, मग ढगांची निर्मिती असेल, पाऊस आहे, वादळ आहे, वारे आहे, गारांची वृष्टी असेल, धुके, हे जे काही घटक आहेत अशासारखे ते वातावरणातच घडून येतात आणि मानवास अनुभवाला येणाऱ्या हवामानाच्या विविध ज्या प्रक्रिया आहेत त्या वातावरणामुळेच घडून येतात. आता पृथ्वीच्या सभोवताली वातावरण असणे अतिशय खूप महत्वाचे आहे, आवश्यक आहे. कारण काय तर भूपृष्ठाकडे येणारी जी सौरशक्ती आहे त्या सौरशक्तीची तीव्रता वातावरणामुळे काय कमी होते. अन्यथा काय होईल, जशीच्या तशी जर सौरशक्ती आपल्याकडे आली असती तर काय झालं असतं कल्पना करा. तर म्हणून या सौरशक्तीची तीव्रता कशामुळे कमी होते तर वातावरणामुळेच कमी होते. याशिवाय रात्रीच्या वेळी जी भूपृष्ठापासून उत्सर्जित होणारी जी उष्णता आहे ती उष्णता वातावरणामुळेच काय होते अडवली जाते. आणि पृथ्वीच्या सभोवताली वातावरण जर नसते तर सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे भूपृष्ठाचे तापमान
93.4 पेक्षा सुद्धा काय अधिक वाढले असते. आणि भूपृष्ठापासून होणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो इतका थंड झाला असता की रात्रीचे तापमान -150 पेक्षा सुद्धा काय खाली उतरले असते. तर आपल्याला थोडीशी थंडी आता वाढली तर आपल्याला थंडी जाणवायला लागते लगेच. परंतु जर आपण -150 पेक्षा जर कमी तापमान झालं तर काय होईल या पृथ्वीचे लक्षात घ्या. तर याचाच अर्थ असा आहे की वातावरणाच्या खाली आणि भूपृष्ठावर असलेली जी सजीव सृष्टी आहे ते निर्माण होणे कदापि काय शक्य नाही. आणि म्हणून समजा जर निर्माण झालीच तर ती टिकणे शक्य आहे का? तर टिकणे सुद्धा काय शक्य नाही, ते शक्यही नव्हते. म्हणून वातावरणामुळे आपले पर्यायाने या पृथ्वीवरील जे सजीवांचं किंवा सजीव सृष्टीचं म्हणूया आपण त्याचं संरक्षण येते होते. आकाशातून येणाऱ्या ज्या परक्या वस्तूपासून पृथ्वीचं आपलं संरक्षण होतं. म्हणून अवकाशातून अतिशय वेगाने येणारे जे उल्का आहेत, उल्कापात होतो कधी कधी, वातावरणातल्या हवेशी त्याचं घर्षण होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात उष्णता इथे निर्माण होते आणि त्यामुळे ती काय होते की भूपृष्ठावर येण्यापूर्वीच ती जळून खाक होते. आता सूर्यापासून बाहेर पडणारे जे अतिनील किरणं आहेत त्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेजेस असं म्हणतो, रेज. आता सजीव सृष्टीत ते कसे असतात, हानिकारक असतात आणि ती किरणे जर वातावरणात जशी तशी आली, शोषली गेली तर नुकसान होतं. आणि म्हणून वातावरणात ओझोन थरामध्ये ते काय होतात, शोषली जातात. आणि म्हणून पृथ्वीवर जी सजीव सृष्टी निर्माण झाली ती वातावरणामुळेच झाली आहे आणि तिचं संरक्षण सुद्धा कशामुळे होतं, वातावरणामुळे होतं. म्हणून वातावरण हा घटक खूप महत्वाचा आहे. याचा अभ्यास केल्याशिवाय हवामानशास्त्राचा अभ्यास काही पूर्ण होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या वातावरणाबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आपण घेणार आहोत. मग वातावरणाची निर्मिती कशी झाली, मग हे थोडक्यात त्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्या वातावरणाची घटना, त्या घटनेमध्ये मग वायू आहेत, विविध घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास, कोणकोणते वायू आहेत, तर त्याबद्दलची माहिती आणि आपण घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.